तर नमस्कार, जय हिंद मित्रांनो. तर हे आहे आपलं CRIचं सोलार. हे बघा, CRI पंप्स. जरा जवळून दाखवा. CRI पंप्स, ठीक आहे. हां, तर मित्रांनो, आपलं CRI पंपचं किंवा कोणताही सोलार असू द्या, पाणी चालू असताना जर ते अचानक बंद पडलं तर काय करायचं, ही माहिती तुम्हाला मी आज शेअर करतो. माझं असंच एक वेळेस पाणी चालू असताना सोलार बंद पडलं होतं, तर ती ट्रिक मी केली होती. तीच ट्रिक मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर काळजीपूर्वक बघा तुम्ही. तर पहिले इथं खाली नट असतात, एक इथं नट असतो, एक इथे असतो. तर हे दोन नट काढायचे. तर बघू शकता आत हे असा हे असतंय साचा. थोडं मागे घ्या. तर इथे आत हे बटन असतं बघा, केशरी कलरचं. थोडं जवळ येते. तर तुमचं सोलार बंद पडलं तर हे केशरी बटन बंद पडल्याच्या नंतर केशरी बटन जर इकडे असेल ह्या साईडला तर ते इकडे ओढायचं. आणि जर बंद झाल्याच्या नंतर जर इकडे असेल, ते बंद पडलं तेव्हा इकडे असेल तर ती ह्या साईडला करायचं. तर तुमचं सोलार डबल चालू होईल मित्रांनो, पाणी डबल चालू होईल. कारण मीही माझं बंद पडलं होतं तर हीच ट्रिक वापरली होती. तुम्ही पण हे लक्षात ठेवा. हा खटका जर बंद पडल्याच्या नंतर हा खटका इकडे असेल तर इकडे करायचा, आणि इकडे असेल बंद पडल्यानंतर तर इकडे करायचा. तुमचं सोलार चालू होऊन जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, बंद नका करू. तर मी तुम्हाला माझं सोलार दाखवतो, माझा पंप कुठे फिट केलेला आहे मी. तर माझा सोलार पंप बघा, त्या विहिरीमध्ये टाकलेली. विहीर बघा आपलं पाणी किती आहे. चालू कर. तर ठीक आहे मित्रांनो, इकडं. तर ठीक आहे मित्रांनो, आपली माहिती जर तुम्हाला आवश्यक वाटली असेल, माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.